गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। विठ्ठल परिवारातील एक सहृदयी नेतृत्व अशी ओळख राहिलेली जिल्हा परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय राजूबापा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशनच्या वतीने भोसे येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेले सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या आठवणीस उजाळा देताना आज परिवारातील काही जण पायात पाय घालण्याचे काम करीत असल्याचे सूचक विधान केले। पहा काय म्हणाले चेअरमन कल्याणराव काळे। मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि सहकार परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजन मालक होते। या कार्यक्रमात त्यांच्या शुभास्ते पुरस्काराचं वितरण आहे। ते एक तरुण युवकांचे नेते असणारे माळशिरस तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय रामभाऊजी सातपुते या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि थोडं उशीर का होईना येऊन सगळ्यात तरुण असणारे कमलादेवी कारखान्याचे चेअरमन श्रीयुत विक्रम शिंदे, आदरणीय तात्या यशवंतराव चव्हाण पसरत चेअरमन श्रीयुत शाजीबापू पाटील, नेमतवाडचे सरपंच श्रीयुत अभिजित पाटील, उपस्थित पंचायत समितीचे सदस्य श्रीयुत पवार साहेब आणि उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या सर्वांचे तरुण सहकारी गणेशदादा पाटील आणि उपस्थित भोसे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच, उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, पहिल्यांदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जे बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जे पुरस्कार वितरण झालं ते पुरस्कार त्यांना सर्वांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। आज आपण आदरणीय बापूंच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी गेल्या 4-5 वर्षापासून पुरस्काराचं वितरण चालू आहे आणि इथं आल्यानंतर पुरस्कार आदरणीय बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देत असताना कशासाठी पुरस्कार द्यायचा तर खऱ्या अर्थानं बापू सर्वसामान्य कार्यकर्त्यातून घडले आणि त्यांची विचारसरणी ती ग्रामीण भागापर्यंत सर्व घटकापर्यंत पोहोचावी हा पुरस्कार त्याच्या माध्यमातून हा उद्देश आज पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो। कारण त्यांच्या कृषीभूषण पुरस्कार अतिशय चांगल्या पद्धतीने दिला, त्यांनी बघायची त्यांच्या भाषणात सांगितलं ऊसाचा आवडील चांगल्या पद्धतीने वाढवलं, सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार असेल, तरुण उद्योजकाचा पुरस्कार असेल, शिक्षकांचा पुरस्कार असेल, हे सगळ्या ग्रामीण भागातील सगळ्या विषयाला एक जाणीव आणि टच असणारा हा पुरस्कार सर्व पुरस्कारांना दिला। त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी संयोजकाला सर्वांना धन्यवाद देतो। कारण आज बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आता सुधाकर म्हणले त्या पद्धतीने विठ्ठल परिवाराची पोकळी अजूनही बापूंच्या माध्यमातून भरून निघाली, अजूनही बापूंची उणीव आम्हा सर्वांना भासते। कारण मी बापूंबरोबर आम्ही सर्वांनी भारतानं आम्ही सर्वजण मिळून काम करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून एक चांगलं काम करण्याची जबाबदारी बापूंच्या माध्यमातून पार पडण्याच्या माध्यमातून आम्ही सहकार्य केलं। ज्यावेळेस बापूंना आम्ही आमदारकीला उभा केलं त्या टायमाला त्याचं उत्तर मागच्या 3-4 दिवसापूर्वी मी ज्या ठिकाणी एक ठिकाणी भेटायला गेलो आणि तिथं आम्हाला मिळालं। कारण तिने त्या टायमाला कबूल केलं की भारतनाराला कशा पद्धतीने उभं केलं आणि बापूंचा पराभव, बापू हे पुढे जाणार होते, आमदार होणार होते आणि मग सुधाकर त्या पद्धतीने म्हणले। तशी ही परंपरा कायमस्वरूपी आपल्या तरुण कार्यकर्त्यामध्ये एखादा व्यक्ती पुढे
आपलीच माणसं पुढे येतात आणि पायात पाय घालून आपलाच तिथं विकासाच्या माध्यमातून त्या माणसाला पुढे जाऊ देत नाही, अशी मानसिकता या तालुक्याचे काही ठराविक लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून तेव्हापासून मी बघतोय अतिशय काम बापूंच्या माध्यमातून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. बापूंनी चांगल्या पद्धतीने काम केलं. जिल्हा परिषद सदस्य असताना कृषी सभापती म्हणून बापूंनी त्या पद्धतीने काम चांगल्या पद्धतीने केलं. या भागाचा विकास करण्याची जबाबदारी बापूंच्या माध्यमातून शहाचा वाटा त्यामध्ये बापूंचा आहे. आदरणीय यशवंतभाऊ पाटील असतील, यशवंतभाऊ पाटील आणि यांचा वारसा खऱ्या अर्थाने यशवंतभाऊ आणि बापूंनी खऱ्या अर्थाने एवढं काम चांगलं केलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी जाणीव आणि उणीव आपल्याला भरून म्हणजे कधीच भरून न निघणारी हे दोन्ही आदरणीय यशवंतभाऊ सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना एवढं त्या माध्यमातून आधुनिक कामाचा आम्हाला जिथं तिथं ग्रामीण भागामध्ये त्यांची आठवण आम्हाला बघायला मिळते. आणि त्याच धारेवर बापूंचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने होतं. आज आपण सर्वांनी मिळून गणेश दादाच्या पाठीमागं सर्वांनी मिळून उभं राहिलं पाहिजे, कारण गणेश दादाची धडपड चांगल्या पद्धतीने असते हे तुम्हाला आम्हालाही माहिती आहे. कारण आज त्यांनी मगाशी त्यांच्या भाषणात सांगितलं की ग्रामपंचायत कशी असावी, तर देश पातळीवर नोंद घेण्याजोगी ग्रामपंचायतचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून आज इथं ज्या टायमाला आम्ही प्रत्येक वर्षी पुरस्काराच्या माध्यमातून या हॉलमध्ये येण्याचा संबंध योग येतो आणि योग येत असताना आजचा जो हॉल आहे तो हॉल सुद्धा अतिशय सुसज्ज, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा असा हॉल बघायला मिळणार नाही. तो म्हणजे ग्रामपंचायत भोसे ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे हॉल सुद्धा म्हणजे काम कसं असावं त्या हॉलच्या माध्यमातून सुद्धा पोचपावती आपल्याला बघायला मिळते. ग्रामपंचायतचा कारभार असेल, ग्रामपंचायतचं ऑफिस असेल, त्याच पद्धतीने चांगलं काम त्या गणेश दादाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून आता भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला काय झालंय बघण्यापेक्षा आता आपल्याला खऱ्या अर्थानं रामभाऊजी सातपुते हे तरुण कार्यकर्ता आहे. आणि मग आपण बघितलं मागच्या वेळी त्यांना पराभवाला पुढे जावं लागलं, पण आता प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या संघर्षातून आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या ताकदीला तोंड देण्याची जबाबदारी आपल्या रामभाऊच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळते. आणि तीच परंपरा आज गणेश दादांनी सुद्धा चालू ठेवली पाहिजे आणि चालू ठेवतात. म्हणून आपण सगळ्यांनी गणेश दादाच्या पाठीमागं ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. आता आदरणीय यशवंतभाऊंचा स्वभाव, आदरणीय राजूबापूंचा स्वभाव हे आम्हाला जवळून माहिती आहे आणि रामभाऊजी गणेश दादाचा स्वभाव आम्हाला जवळून माहिती आहे. पण आता बरीच जण माणसं म्हणतात गणेश दादा जरा तापड आहे, ऐकून घेत नाही, हे ऐकून तरी पण कामाच्या तापड माणसंच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने काम करायला काम आपल्याला बघायला मिळतं आणि ती पोचपावती आज आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते. म्हणून आज आपण सर्व पुरस्काराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे काम आहे ते खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गणेश दादाच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कार देऊन त्यांना सर्वांना एक विचार आणि संघटक चांगलं करण्याची जबाबदारी गणेश दादा आणि त्यांचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने करत आहेत. आज मगाशी आमच्या तरुण सहकारी विक्रमदादांनी मगाशी भाषणात सांगितलं की बाबा सोलापूर जिल्ह्याचा दर एवढा मिळाला पाहिजे, तेवढा मिळाला पाहिजे. आम्ही आता आदरणीय बबनदादांचं सुद्धा आगमन 1 तारखेला होतंय, ते सुद्धा एवढ्या मोठ्या सगळ्यावर मात करून म्हणजे संघर्ष करून आज आपल्या समोर 1 तारखेला काल 2 दिवसापूर्वीच फोन दादांचा आला होता. आणि मग विक्रम दादांनी सांगितलं राजन मालकाला एवढा दर दिला पाहिजे. आम्ही म्हणतोय कमला देवी जेवढा दर देईल तेवढा दर देण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण मिळून त्या निमित्तानं पार पाडणार आहे. कारण आम्ही बबनदादा असतील आणि यांच्या सगळ्या विचाराशीच अगोदर घरात विक्रमदादा सगळ्यांचा वेळ करा तुमचा. तर आता म्हणजे त्यांनी सांगितलं ते योग्यच आहे, कारण आता साखरेचं मार्केट सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढायला बघा. त्याचा उद्देश तो होता की दर चांगला दिला तर काही कारखाने कमी भावात साखर विकणार नाही. आज जवळजवळ 55 म्हणजे 5,000पर्यंत 52-53 रुपये क्विंटलचा दर आज एवढा मोठा बघायला मिळतो. पण दुर्दैव आपला असा आहे की सभासदांचे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी साखर जवळ 80-90% कारखान्याने साखर शिल्लक नाही. आणि मग आजच्या टायमाला साखरेचे दर वाढले, पण आपल्याला दर चांगला ऊस उत्पादकाला सुद्धा दर चांगला दिल्याशिवाय भविष्यात परवडणार नाही. आणि त्यासाठी चांगला दर देणं हे सगळेच कारखानदारांना क्रमप्राप्त आहे. त्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा तीच परंपरा
आपल्याला पुढे पार पाडावी लागणार आहे. आज आपण सर्वजण मिळून बघतोय, आज स्पर्धा प्रत्येक ठिकाणी, उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा स्पर्धा आहे. आज खऱ्या अर्थानं उगले साहेबांचा खरोखर त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांनी उसाचा आवरी जेवढ्या पद्धतीनं जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने भूमिका आज पुरस्कार देण्याचा उद्देशच आज गणेशदादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याचा हेच आहे की असंच उसाचा आवरी चांगल्या पद्धतीने निघाला पाहिजे. एक वेगळ्या पुरस्कार जे दिले ते सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पुरस्कार देण्याचा उद्देश एवढा असतो की खऱ्या अर्थानं आपल्याला आपली सुद्धा पिढी, आपण तरुण कार्यकर्ते अशाच पद्धतीने घडले पाहिजे की ज्या पुरस्काराच्या माध्यमातून उद्देश सर्वांचा असतोय आणि त्याच पद्धतीची भूमिका आपण त्या पद्धतीने सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आदरणीय बापूंना खरोखरच मी अभिवादन करतो, कारण एवढं चांगलं बापूंचं काम आणि ते अजूनही आमच्या कोणाच्याही स्मरणात, आयुष्यभर आमच्या स्मरणात जाणार नाही इतकं चांगल्या पद्धतीचं काम त्या निमित्तानं होतंय. आज मी ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना मी खऱ्या अर्थानं सर्वांना धन्यवाद देतो. मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली आणि त्यांचा फोन येऊ द्या, गणेशदादा फोन येऊ द्या, नाहीतर नाही येऊ द्या, एकदा पत्रिका आली की आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. गणेशदादा कुठे कार्यक्रम आले काय आणि नाही आले काय तरी चालतील, पण आम्हाला इथे उपस्थित राहण्याचे आम्ही ती मात्र भूमिका भावाप्रमाणे घोटाळा होईल, पण चांगल्या पद्धतीने बापू आम्हाला ती कायमस्वरूपी आम्ही ती उणीव भरून काढतो आणि खऱ्या अर्थानं आपण असंच सहकार्य तिथलं पुढे. आणि मी सर्व गावकऱ्यांना सुद्धा विनंती करणार आहे की एकदा झटका बसलेला आहे, पुढच्या झटका आता जर आपण आपल्या पायावर फंडा मारून घेऊ नये. आज आता जिल्हा परिषद पंचायत समिती झाली असल्या तर उद्या ग्रामपंचायतच्या निवडणूक आहेत आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना गणेशदादांच्या आणि पाटील साहेबांच्या पाटील कुटुंबीच्या पाठीमागं ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. आज शेखर भाऊ जरी खाली बसले असले तरी ते खऱ्या अर्थानं कलाकार त्या सगळ्यांच्या कार्यक्रमाचे असतात आणि मग अशा पद्धतीनं जे काम आपण करतोय त्या कामाला एक पोच पावती म्हणून खऱ्या अर्थानं आपण गणेशदादांच्या पाठीमागं ठामपणाने उभं राहावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.